मार्केटच्या नावाने पैशांचे आमिष दाखवणारा इसम सायबर पोलिसांच्या ताब्यात सापडलाय। सध्या देशभरात शेअर मार्केटच्या नावाने डब्बा ट्रेडिंग प्रकार सुरू आहे। कोविड नंतर लोकांना थोडक्यात फार कमी वेळात जास्त पैसा कसा मिळतो, नफा कसा मिळतो त्याकडे लोकांचं लक्ष आहे। विशेषतः शिक्षित लोक या क्षेत्राकडे वळलेले दिसतायत। या प्रकरणामध्ये ही लोक शेअर मार्केटची विविध ॲप्लिकेशन्स, कॉल सेंटर चालवणारी लोक थोड्या अमाऊंटमध्ये जास्त नफा कसा मिळतो याचे आमिष देतात। कॉल सेंटरमधून कॉल करून थोडे पैसे इन्व्हेस्ट करण्याचे सांगून जास्त नफ्याचे आमिष दाखवत जी अमाऊंट आहे ती वेगवेगळ्या विविध खात्यांमध्ये उतरवली जाते। पोलिसांनी फिर्यादीला आलेल्या कॉलला ट्रेस करत आरोपीचा छडा लावलाय। सध्या शेअर मार्केटच्या नावाने डब्बा ट्रेडिंग हा प्रकार सगळ्यात सुरू आहे ऑल ओव्हर इंडिया। आणि या डब्बा ट्रेडिंगच्या मार्फतीने लोकांना काय झालं की 2019 नंतर, कोविड नंतर थोडक्यात शेअर मार्केटमध्ये फार कमी वेळात खूप जास्त नफा मिळतो किंवा वगैरे वगैरे ह्या सगळ्या ट्रेंड्समुळे लोक इन्व्हेस्टमेंट करायला एकदम इमिजिएटली रेडी असतात। आणि ह्या माइंडसेटमध्ये जे पटकन नफा मिळून जास्तीत जास्त पैसा कमवण्याच्या माइंडसेटमध्ये जी लोक आहेत ही जे शक्यतो ह्या गोष्टींना फसतात। आणि याच्यामध्ये काय आहे की सेम असंच आहे, शेअर मार्केट सुरुवातीला हे लोक काय करतात, जी वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स किंवा कॉल सेंटर्स वगैरे चालवतात, ही सुरुवातीला तुम्हाला थोड्या अमाऊंटला चांगला बेनिफिट देतात। आणि याच्यामध्ये काय होतं की अरे वा चांगला बेनिफिट भेटतो ह्या हिशोबाने मग आपण काय करतो की एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करण्याची हे दाखवतो, म्हणजे इंटरेस्ट दाखवतो। आणि अशा वेळेस हे लोक काय करतात, एक कुठलं तरी एक ॲप्लिकेशन APK फाईल पाठवतात, तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करतात ती आणि सांगतात की आमच्याकडे जसं एंजल ब्रोकिंग आहेत किंवा अदर शेअर खान वगैरे आहे, अशासारखंच आमचं पण एक चॉईस आहे, असे ब्रोकरेज ॲप आहे आमचं आणि आम्ही त्यामध्ये करतो सेम त्या पद्धतीने। आणि मग हे APK फाईल पाठवली की त्याच्यामध्ये मग ते सगळं डिटेल्स वगैरे भरून घेतं, पण ते ॲक्च्युली फेक फाईल असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करता ती शो करते, त्याच्यावरती भरपूर नफा झाला असं दाखवतो, पण ॲक्च्युली तुम्ही जेव्हा क्रेडिट करायचं ते क्रेडिट होत नाही। आणि मग मल्टिपल रिझन देऊन मग ती अमाऊंट जी आहे ती मग वेगवेगळ्या अकाउंटला उतरवली जाते आणि मग ती आयदर कॅश विड्रॉल म्हणा किंवा USDच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाते। ते ॲक्च्युली तक्रारदार आणि हे सगळे आरोपी हे जवळपास 1.5-2 महिन्यापासून यांचं हे चालू होतं की बेनिफिट्स म्हणजे शेअर मार्केट संदर्भात। मग तक्रारदारांनी सुरुवातीला थोडासा पैसा टाकला होता आणि त्यात त्यांना बेनिफिट भेटला आणि मग तिथून त्यांचं हे सगळं सुरू झालं। आणि ज्यावेळेस तक्रारदारांची अमाऊंट एक स्पेसिफिक 2-3 लाखापर्यंत गेली, तक्रारदारांना वाटलं की बाबा आता आपण विड्रॉल करूया, त्या विड्रॉलला काही ऑप्शन नव्हतं। मग त्यांनी काय केलं की ते मल्टिपल रिझल्ट्स, मल्टिपल तुमचे काही स्कोर एवढा आहे, क्रेडिट एवढंच आहे किंवा हे आहे ते आहे, असे कानातून परत मल्टिपल टाईम ही अमाऊंट घेत राहिले ते आणि त्या माध्यमातून त्यांचं चालू झालं। मग शेवटी तक्रारदारांना प्रत्येक वेळी काही ना काही रिझन सांगून अमाऊंट घेत होते। मग तक्रारदारांचा संशय आला की बाबा याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मग त्यांनी ऑनलाईन कंप्लेंट देऊन पोलीस स्टेशन कंप्लेंट दिली। 8,33,000। किती आरोपी एकंदर तुम्ही ताब्यात घेतलेले आणि त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा प्रोफेशनल आणि बाकी इतर काय आहेत जसं की क्रिमिनल रेकॉर्ड्स? आपण MP मध्ये 5-7 लोक ताब्यात घेतली होती। त्याच्यामध्ये MP ऑनलाईनमध्ये काय की त्यांनी कॅश करून घेतलं होतं। ॲक्च्युली बघायला गेलं तर त्यांचा त्यात काय रोल नाही। मग ॲक्च्युअल रोल होता की पहिल्यांदा एक आरोपी ताब्यात घेतला मग मुंबई एअरपोर्टवरून, ज्याचं लोकेशन्स वगैरे ट्रॅक केलं आणि ज्याच्या अकाउंटला काही पैसे म्हणजे बरेचसे पैसे पाहून 2-2.5 करोड रुपये उतरलेले होते। मग त्याला जेव्हा ट्रॅक केलं त्याचे मोबाईल्स वगैरे चेक करून ते थोडं हळूहळू लक्षात आलं की 100% कॉल सेंटर चाललं। मग कंप्लेंटला जो कॉल येत होता त्या कॉलचं लोकेशन्स हे उज्जैनचं होतं आणि मग त्या कॉलला ट्रेस करत आणि ह्या आरोपीच्या मोबाईलमध्ये मिळेल डाटाच्या अनुषंगाने आपल्याला थोडंसं ट्रेस आउट झालं, पण लोकेशन मात्र ट्रेस होत नव्हतं। मग आपण काय केलं की ज्या 2-3 अकाउंटला MP अमाऊंट उतरली होती त्या अकाउंटला फाइंड आउट केलं तर ते बघितलं तर ते मनी ट्रान्सफरवाले असतात ना, त्यांच्या अकाउंटला 50,000 50,000 अशी उतरली होती। मग त्याच्यापैकी आपण 3-4 ते मनी ट्रान्सफरवाले ताब्यात घेतले आणि इन बिटवीन काय झालं की त्यांच्याकडे इंटरव्ह्यू करत असताना एकानं सांगितलं की सर कालच एक जण आला होता, त्यांना सर घेऊन गेला आणि मग त्याच्याकडे एवढ्याकडे CCTV फुटेज होतं, ते आपण CCTV फुटेज चेक केलं
थोडंसं गाडी ट्रॅक ऑन केली, गाडीचा नंबर वगैरे फाइंड आउट केला आणि ती बरोबर गाडी एम पी निघाली आणि मग आपण त्या ट्रॅक केलं.